नमस्कार. नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, लोकरंजनातून लोकशिक्षण या ध्येयाने मी माहितीपूर्ण आणि मनोरंजनात्मक व्हिडिओ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपले बहुमोल योगदान देणाऱ्या नाशिकच्या विदुषी, त्या विस्मरणात जाऊ नये, त्यांची ओळख आपल्या कायमस्वरूपी स्मरणात राहावी या उद्देशाने मी हे व्हिडिओ करीत आहे. आजच्या भागात आपण भेटूया अशाच एका विदुषीला. सर्कल आणि विकास या 2 चित्रपटगृहांचा कारभार समर्थपणे सांभाळणारी एक धैर्यवान स्त्री. व्यवसाय, कुटुंब आणि समाजकारण या तिन्ही आघाड्यांवर एकाच वेळी विजयी ठरलेली स्त्री कुमुदताई ओक. पूर्वाश्रमीच्या कुमुद म्हसकर, संपन्न, सुशिक्षित आणि प्रतिष्ठित घरातील ही कन्या. त्या काळी मुलींचं शिक्षण ही सोपी गोष्ट नव्हती, पण त्यांनी शिक्षण केवळ घेतलं नाही तर त्यात उत्कृष्टता संपादन केली. अमळनेरच्या शाळेत शिक्षण घेत असताना खेळांमध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असे. पुढे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यावर त्यांनी टेनिस, हुतुतू, बॅडमिंटन, बास्केटबॉल, हॉकी अशा विविध खेळात प्रावीण्य मिळवून महाविद्यालयाला अजिंक्यपद मिळवून दिलं. इंग्रजी, गणित, संस्कृत या विषयात BA आणि MA ची पदवी संपादन करून त्यांनी एरंडवणा येथे SNDT महाविद्यालयात 2 वर्ष अध्यापन केलं आणि वसतिगृहाच्या रेक्टर म्हणूनही जबाबदारी सांभाळली, अगदी यशस्वीपणे सांभाळली. या काळात त्यांनी मराठीतील जुने वाङ्मय, रुक्मिणी स्वयंवर, अमात्यांची बखर, रवींद्रनाथ टागोरांचं साहित्य, नाटके, कविता संग्रह, टागोरांच्या कार्यावर आधारित आठवणी, अनुभवकथने, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके यांच्या कादंबऱ्या आणि इतर बऱ्याच लेखकांच्या साहित्याचं भरपूर वाचन केलं. विद्यार्थिनींबरोबर त्यांनी गीतांजली वाचनाचा उपक्रमही राबवला. महर्षी धोंडो केशव कर्वे, बाया कर्वे, इरावती कर्वे यांसारख्या उत्तुंग व्यक्तींचा सहवास त्यांना लाभला. रावसाहेब ओक यांच्याशी विवाह ठरताच क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी ती प्रतिष्ठेची नोकरी सोडली आणि गृहिणी म्हणून नाशिकला एकत्र कुटुंबात सहजपणे स्थलांतर केलं. रावसाहेब ओक हे स्वातंत्र्य सैनिक होते. साने गुरुजी यांच्यासोबत त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. अभियांत्रिकीची पदवी संपादन केलेले रावसाहेब उच्च शिक्षित, बुद्धिमान, विज्ञानप्रेमी आणि व्यवहारकुशल होते. सेवादलाच्या संस्कारात वाढल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात सचोटी आणि सामाजिक बांधिलकी होती. समृद्धीचा उपयोग केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी करावा ही त्यांची ठाम भूमिका होती. नाशिकमध्ये ते सर्कल चित्रपटगृहाचे मालक झाले. त्याचबरोबर प्रिंटिंग प्रेस, पिठाची गिरणी, तेलाचा घाणा, शेती, म्हशीपालन असे अनेक छोटे मोठे उद्योग त्यांनी उभे केले. कुमुदताईंनी पतीच्या सिनेमा व्यवसायात, प्रिंटिंग प्रेसमध्ये आणि इतर सर्व उद्योगात खांद्याला खांदा लावून साथ दिली. 10 जणांच्या एकत्र कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांनी प्रत्येक कामात स्वतः लक्ष घालून सर्व काही आत्मसात केलं. समाजवादी विचारांच्या प्रभावामुळे घरात कार्यकर्त्यांची सतत वर्दळ असे. नानासाहेब गोरे, SM जोशी, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, मधु लिमये अशा व्यक्तिमत्वांचे घरात येणे जाणे होते. अशा विचारवंतांशी होत असलेल्या भेटीतून राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि विवेकपूर्ण विचारसरणी त्यांच्या स्वभावात दृढ झाली होती. दोघेही पतिपत्नी उच्च शिक्षित, वयाने आणि विचारांनी प्रगल्भ असल्याने एकमेकांना पूरक होते.
गृहिणीपद आणि व्यवसाय सांभाळत असतानाच ज्ञान गंजू नये म्हणून कुमुदताई HPT कॉलेजमध्ये लिव्ह व्हेकन्सीवर इंग्रजी शिकवायला जात. त्यांच्या अध्यापनात आत्मीयता होती आणि अभ्यासाची खोली होती. साहित्य, संगीत, नाटक यांची आवड असलेल्या कुमुदताई केवळ मराठी इंग्रजीपुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. त्यांनी रशियन भाषेचंही शिक्षण घेतलं. त्या काळात परदेशी भाषा शिकणं हे फारच दुर्मिळ होतं. रशियन भाषेतील प्रावीण्य संपादन करून त्यांनी नाशिकमध्ये रशियन भाषेचे वर्ग सुरू केले. मराठी रशियन शब्दसाम्यांवर पुस्तिका तयार करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्यांच्या काही विद्यार्थ्यांना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे नोकरीची संधी मिळाली, तर काहींनी मॉस्को आणि लेनिनग्राड येथे उच्च पदांवर काम केलं. पतीच्या आजारपणानंतर सर्कल सिनेमा आणि विकास टॉकीज या जुळ्या चित्रपटगृहांची संपूर्ण जबाबदारी त्यांनी समर्थपणे उचलली. मुंबईला जाऊन चित्रपट वितरणाचे करार करणे, आर्थिक नियोजन करणे, हिशोब ठेवणे, मशिनरीची माहिती आत्मसात करणे, सिनेमा ऑपरेटर आणि मॅनेजर यांच्या कामावर लक्ष ठेवून सिनेमा तिकिटांचा काळाबाजार होऊ नये याची खबरदारी घेणे, शिस्त राखणे या सर्व बाबी त्यांनी आत्मविश्वासाने हाताळल्या. त्यांच्या काळात पाथेर पांचाली, काबुलीवाला, परिणिता, देवदास, डेव्हिड कॉपरफिल्ड, चार्ली चॅप्लिन यांचे चित्रपट नाशिककरांना पाहायला मिळाले. सिनेमा हा त्यांच्या व्यवस्थापनामुळे केवळ व्यवसाय न राहता सांस्कृतिक चळवळ ठरला. प्रिंटिंग प्रेसमध्ये प्रूफ रीडिंग, करेक्शन, त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खुणा हे सर्व त्यांनी शिकून घेतलं. कागद वाया जाणार नाही, छपाई चांगली होईल, उत्कृष्ट होईल याची काळजी घेणे, काटकसर, शिस्त आणि कामगारांना अक्षरज्ञान देणं या मूल्यांची त्यांनी जपणूक केली. अल्पशिक्षित कामगारांमध्येही त्यांनी शिक्षणाची जाणीव जागवली. वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या बातम्यांची कात्रणे त्या जपून ठेवत, कारण त्यांच्या दृष्टीनं ती कात्रणे म्हणजे केवळ बातम्या नव्हत्या, तर समाजातील बदलांची नोंद होती. त्या कात्रणांच्या माध्यमातून त्या महिलांना सामाजिक प्रश्नांची जाणीव करून देत, विचार करायला प्रवृत्त करीत आणि सजग नागरिक बनण्याची प्रेरणा देत. पतीच्या निधनानंतर स्वातंत्र्य सैनिकाच्या पेन्शनचा प्रश्न उभा राहिला. मी स्वतः स्वातंत्र्य सैनिक नाही, मग ही पेन्शन मी का घ्यावी, असा आत्मपरीक्षणात्मक प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला. अखेरीस त्या रकमेचा वैयक्तिक उपयोग न करता ती रक्कम समाजकार्यासाठी त्यांनी अर्पण केली. मतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या रजनी लिमये यांच्या संस्थेला, तसेच कुसुमताई पटवर्धन यांच्या महाराष्ट्र समाज सेवा संघालाही त्यांनी हातभार लावला. मतिमंद मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या घरातील 2 खोल्या उपलब्ध करून दिल्या. बाल मानसशास्त्र, मानसिक विकास, अपंगत्वाचे स्वरूप याचा सखोल अभ्यास करून मतिमंदत्व हा रोग नसून अपंगत्व आहे हा संदेश त्यांनी समाजात रुजवला. 4 दशकाहून अधिक काळ त्या या कार्यात झटत राहिल्या. रचना विद्यालय, नवरचना बालवाडी आणि विवेकानंद शाळेत त्यांनी शैक्षणिक प्रयोग राबवले. शिक्षक प्रशिक्षण, प्रकल्पाधारित शिक्षण आणि प्रयोगशीलता यातून बालशिक्षणाला नवी दिशा दिली. सार्वजनिक वाचनालय, वसंत व्याख्यानमाला, सामाजिक चर्चासत्रे या सर्व उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. विशेषतः अच्युत पटवर्धन यासारख्या विचारवंतांना निमंत्रित करून त्यांनी नाशिकच्या बौद्धिक वातावरणाला समृद्ध केलं. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी आपल्या आठवणी लिहायला सुरुवात केली आणि 90व्या वर्षापर्यंत जशा आठवतील तशा त्या शब्दबद्ध करीत राहिल्या. त्यात कडवटपणा नव्हता, होता तो केवळ प्रामाणिक अनुभवांचा दस्तऐवज.
पुढे त्यांची मुलगी वास्तुविशारद सुलक्षणा महाजन यांनी त्या आठवणींचे संपादन करून कुमुदच्या आईची लेख हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केले. समाजसेवा हेच कुमुदताईंचे व्रत होते. शिक्षण, संस्कार, सांस्कृतिक जतन आणि स्त्री जागृती या सर्व क्षेत्रात कुमुदताई ओक यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. कुमुदताई ओक या विदुषीला माझा मनपूर्वक सलाम. पुढील रविवारी भेटूया आणखी एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला. धन्यवाद. या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया, अर्थात नाशिकच्या विदुषी. मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको. निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट. मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.